सोयाबीनचं पीक अडचणीत आलेलं आहे. सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, हमी भाव मिळाला पाहिजे, भाव फरक मिळाला पाहिजे. त्याचं जे काही उद्दिष्ट नाफेडनं दिलंय ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. या संदर्भात मी स्वतः विधानमंडळाच्या बाहेर ट्रॅक्टर मोर्चा काढून आमच्या पक्षाने याच्यावर रान उठवलेलं आहे, याची तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. हा प्रश्न या पद्धतीनं चालत राहील, परंतु आपल्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना विनंती करतो की मी या संदर्भात आमच्या कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा केली, PKVC च्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, या संशोधन करणाऱ्या अधिकाऱ्यांसमवेत मी चर्चा केली आणि या चर्चेअंती असे मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो की सोयाबीन एकदम बदलता आलं नसेल तरी चालेल, पण हळूहळू सोयाबीनचं जे पीक आहे तो पीक पॅटर्न बदला आणि जे काही त्याच्याऐवजी मका हे जे आहे किंवा हळद आहे या पिकाकडे, दुसऱ्या पिकाकडे आपण वळा, उडीद मूग या पिकाकडे वळा. याचं कारण की सोयाबीनचं जे पर एकरी जे काही उत्पादन आहे ते ॲव्हरेज 6 क्विंटल आहे आणि ॲव्हरेज आपण गेल्या 3-4 वर्षाचा भाव पाहता एका क्विंटलला, प्रति क्विंटलला 5,000 भाव गृहीत धरला, जो की मिळतच नाही. जो नाफेडला दिला तो मिळाला नाही. 3,000, 3,500, 4,000 पर्यंत खाजगी मार्केटमध्ये मिळाला. फारच 25%, 30% लोकांनाच नाफेडचा भाव 5,000 मिळाला. गृहीत धरू आपण की 5,000 त्याचा भाव आहे, 6 क्विंटल पर एकरी आहे, 6 30,000 त्याचं पर एकरी उत्पन्न होतं. व्हेरॅज मका हे जर उत्पन्न घेतलं तर मक्याचं कमीत कमी जे ईल्ड आहे ते पर एकरी हे 35 ते 40 क्विंटल आहे. किती? 35 ते 40 क्विंटल आहे. आणि मक्याचा जे काही पर एकरी ज्याचा भाव आहे तो 2,000 ते 2,200 आहे. तो 2,500 पण होऊ शकतो, 1,800 पण होऊ शकतो. पण आपण जर ॲव्हरेज जरी पकडलं 2,000 तर पर एकरी त्या शेतकऱ्याला 70,000 ॲव्हरेज सांगतो त्याचं उत्पन्न होऊ शकतं. इकडे 30,000 होतं, तिकडे 70,000 होतं. म्हणून एकदम बदलता येत नसलं तरी चालेल, पण आपण हे पीक पॅटर्न बदलून मी या सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना आवाहन करतो की मका या पिकाकडे आपण वळावं. त्याचबरोबर मात्र सोयाबीन पासून आपण मुक्ती घेण्याची गरज आहे. एकदम बदलता येत नसेल तर काही भाग तुम्ही सोयाबीनचा ठेवा आणि काही मक्याचा ठेवा किंवा हळदीचा ठेवा, ही या ठिकाणी माझी विनंती राहणार आहे. एकाच